भैया किती रुपये दिलते तुम्ही त्या सूर्जाला? मी तसे मोजले नाहीत, पण 2-1 लाख रुपये दिले असतील. 2 लाख? मामी, आपल्याला सूर्जाकडून 2 लाख रुपये परत घ्यायला पाहिजे, नाहीतर 2 लाख रुपयाचं सामान तरी वसूल केलं पाहिजे. काय होत आले? हा, पण एवढा माल घेऊन आपण काय करणार ना? आता हर्षवर्धन देशमुख हे या घराचे जावई आहेत, म्हणजे हे घर बी त्यांचंच आहे. हाय का नाही हो जयश्री? बरोबर बोलती ती. मम्मी, आपण त्या सूरजला माल टाकायला सांगू. शीतल, आजारी पडल्यावर तुझं डोकं जर एवढं फास्ट चालत असेल ना, तर तू कायमचीच आजारी पड बाई. पुष्पे, अगं तू जरा ग बसतीस का? काय बी कसं बोलतीस ग तू? हाव, चेष्टा केली मी. आओ, फोन द्या जरा. कशाला? अहो, त्या सूर्जाला आत्ताच फोन लावती. खरं तर त्यांनी सामान सगळं इथंच आणून टाकायला पाहिजे. द्या. मामी, आम्ही उद्या भेटतो त्याला, उद्या सांगतो की. नाही 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 नाही, आत्ताच करते मी त्याला फोन. आणा इकडं. शीतल, त्या नाचणी सत्वात काय होतं ग? तुझं डोसकं लयच पळायला लागलंय. हॅलो. हॅलो सूर्जा, हा, मी बोलते. पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष बोला की. आणि सरचिटणीस भैयासाहेब देशमुखांची सासू. बर. आता मी तुला एक लिस्ट सांगते, तेवढी लिहून घे. आत्ता? होय होय, आत्ताच घे लवकर लिहून. बर बर. हा सांगा. हे बघ, 5 किलो साखर, 20 किलो तांदूळ, आणि तुरीची डाळ 5 किलो, हा, आणि कापडाचं साबण 10 ली. हा, आणि हे बघ, अपर मध्ये असतील का नाही तर ती दी. हा, हा. आणि अजून काय बरं, एक तेलाचा डबा आणि 4 किलो शेंगदाणं. एवढं सगळं दे बघ. एवढंच ना मामी? मग त्यात काय एवढं? बर, खात्या मांडायचं का कसं? ऐक आधी, लई पुढं पुढं बोलू नकोस. आता तुझं खातं आमच्या घरात आहे. माझ्या जावयांनी तुला 2 लाख रुपये देऊन दुकान टाकून दिले ना, मग ती 2 लाख रुपये फिटोस तर पैशाचा पै म्हणून बी विचारायचं नाही. मामी, व्यास व्यास. $2 लाख आणि त्याच्यावरचं व्याज, ही सगळं फिटोस तर सगळं सांगाल तसं सामान घरी आणून द्यायचं, कळलं का? हॅलो सुरजा, अरे ऐकतोस ना? हा, हा. भैयासाहेब देशमुखांच्या सासूची ऑर्डर आहे, देण्यात ठेव. बर. ठीक आहे भैया, तुम्ही आल्यापासून सगळं कसं सोपं व्हायला लागलंय बघा. त्या भैयाचं लग्न JD बरोबर झाल्यामुळं ना, गोष्टी आता सोप्या नाही राहिल्या आमच्या घरात. आणि त्यात चितली कधी कधी एवढी अल्लड वागते का नाही, काळजी वाटते माहिती आहे तिची. माझ्या वहिनी कशाही वागल्या ना तरी तू त्यांची काळजीच कर ना. तुलाच विचार करतोस त्यांच्याबद्दल. बर, बाकी घरच्यांशी बोलणं झालं ना? नाही, फक्त शीतलच फोन केलता. अरे कर बाबा, नाहीतर म्हणताल त्यांनी फक्त बायकोलाच फोन केला. वय करतो.
जिजे आजाचाच फोन आहे. काय सांगतेस? हॅलो आजा, अरे कसा आहेस? आणि तुझी ती शिक्षा? मामा मी हाय बरा, आणि माझी शिक्षा पण संपली. मला सांग, घरी कसे सगळे, म्हणजे व्यवस्थित आहे ना? होय अरे, इथं सगळी नीट आहेत, इथली नको काळजी करूस. आजा कसा तर पोरा? जीजे मी हाय व्यवस्थित. अरे किती काळजी लागली ती, जीवाला नुसतं माझ्या घोर लागलं तर बघ. अरे काय बोलणं नाही, काय नाही, कसं करायचं जर माणसानं. तुझी तब्येत बरी आहे ना? मला काय दाढ भरली आहे? अरे तुझ्या काळजीने तुझी बायकोच आजारी पडले बघ. ही घे, धर तिशी बोल, धर. हा हॅलो. शितले, तू करत सांगितलं नाहीस वे माझी पनिशमेंट संपली ते? अहो ते इसरले. ते काय बरं नाही ना मला. तर बरं नाही म्हण. आणि होय ग, बरं नाही तू बाहेर का बसलीस वाऱ्यात? अगं वाऱ्यात बसू नको शितले, थंडी आहे तिकडं, अजून ताप वाढला तर? घ्या घ्या, तुम्ही बी बोलून घ्या आता. शितले, मी काय सांगतो ते ऐक. हे ना बाद झालं सगळं आता. अगं पुढचा काहीतरी विचार कर शितले. म्हणजे घरात किती दिवस बसणार आहेस तू अजून? हा, कॉलेजचं बघ, पुढचं काहीतरी शिकायचं डोक्यात घे. आणि हे बघ, तू एकदा रमलीस ना त्यात, तुझ्या सगळ्या कुरापती बंद होतील. एकदम बरोबर बोलला तुम्ही भाऊजी. यासाठी का नाही तुम्हीच पाहिजे, नाहीतर दिवसभर त्या हर्षवर्धनचं तोंड बघून बघून लईच कटा आलाय मला. आता वाट बघू नको, काहीतरी करायला घे. उद्याच्या उद्या कॉम्प्युटर क्लास जॉईन करू का? आता कसं, आणि हे बघ, काय पैसे लागले तर मामाकडनं घे. अहो नाही कशाला, तुम्ही जाताना दिलं की पुरत्याल तेवढं. बरं, मामाकडे दे. हा देते. मामा ही बघा की जरा काय बोलतात ते. हॅलो मामा, शीतलची काळजी घे. अरे होय रे, घेतो काळजी, मी आहे तिच्या बरोबर. जिजे चला आज, चला, जास्तच गार लागायला लागली. चल तू पण आत. हॅलो, हा तिकडे थंडी कशी काय रे? शीतल, तुला मी आत्ताच सांगून ठेवते, आता कुठल्याच कामाला अजिबात हात लावायचा नाही. हे बघ, 2 दिवस नुसता आराम करायचा. अहो पण जीजी. आता मी सांगते ना, गप आराम करायचा.